आज मी कोकण ट्रिपच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावर इतक्या त्या सारख्या कमेंट्स की ताई तुम्ही एक्झॅक्टली कुठे गेले होते, होमस्टेचे डिटेल्स सांग. तर सगळं काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. पण त्याआधी इकडे आदल्या दिवशी ना आमची थोडीशी शॉपिंग झाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो होतो कोकणला जाण्यासाठी. वाटेत मस्त नाश्ता केला आणि डाएटला डिच करून चहाही पिला आणि त्यानंतर तामिनी घाटातली सुंदर अशी जर्नी एन्जॉय करत आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. आम्ही एक होमस्टे बुक केला होता कारण कोकणामध्ये रिसॉर्टपेक्षा होमस्टेची मज्जा वेगळी. आणि आम्ही गेलो होतो नांदगावला, जे की मुरुड जंजिरा जवळ आहे आणि होमस्टे असल्यामुळे घरातलं सात्विक जेवण सुद्धा मिळालं. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही मस्त त्यांच्या बागेमध्ये इथे आरामात बसलो होतो. संध्याकाळच्या वेळी सनसेट बघायला आमचं बीचवर जायचं ठरलं आणि हे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे आम्हाला नांदगाव बीचवर एकदम मस्त मज्जा करता आली. अनायाने बीचवर खूप जास्ती मज्जा केली आणि आम्ही फोटोज व्हिडिओज पण भरपूर क्लिक केले आणि बीचवर गेलाय म्हटल्यावर ही मॅन्डेटरी वॉक तर झालीच पाहिजे. त्यानंतर मस्त असा सनसेट एन्जॉय केला, थोडा वेळ खेळलो आणि घरी आलो आणि त्यानंतर मस्त असं रेडी झालो. ते म्हणजे मंदिरात जाण्यासाठी. जवळच सिद्धिविनायक मंदिर होतं, तिथे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. घरी आल्यावर जेवण वगैरे झाल्यावर निवांत इकडे पाळण्यावर मस्त झोपलो होतो आणि अनायात तर तिथेच झोपी सुद्धा गेली होती. आता होमस्टे बद्दल सांगायचं झालं तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर नाहीये त्यांचे, कारण ते आमच्या फ्रेंडने बुक केलं होतं. पण अगदी कुणाला खूपच आवडलं असेल आणि हेच बुक करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच शेअर करेल. त्यानंतर अनाया झोपली आहे म्हटल्यावर आमचा गेम टाइम होता, जो आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो. रात्री 12 वाजेपर्यंत गेम खेळून आजचा दिवस संपवला आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.